राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांनी ग्रस्त आहेत। अतिवृष्टी, गारपीट आणि अनियमित पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय। त्यातच कर्जाच्या ओझ्याने शेतकऱ्यांचा त्रास अधिकच वाढत चाललाय। पीक हाती येऊनही योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत। शेतात घाम गाळूनही हक्काचं सुख तर दूरच, पण त्यांची अडचण ऐकून घेणारा आवाजही हवेत विरलाय। अशाच एका शेतकऱ्याची ही व्यथा मांडली तारा न्यूजने। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। इथल्या मातीत सोनं उगवावं म्हणून या शेतकऱ्याने घाम गाळला। अर्थात हा शेतकरी नांदणी इथला, पण बाजाराने पाठ फिरवली। बाबासो कुगे या नांदणी येथील शेतकऱ्याच्या मेहनतीला न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या डोळ्यातले स्वप्न अस्मानात विरले। दुधीच्या नाजूक वेलींवर नुकत्याच उमललेल्या फुलांनीही आसवं ढाळली, कारण त्यांना बाजारात किंमत नव्हती। महिनोन्महिने जपलेल्या या पिकाला योग्य दर मिळण्याची आस होती, पण बाजारानेही पाठ फिरवली आणि शेतकऱ्यांच्या कष्टांची फळं वाऱ्यावर उडाली। मेहनतीला बाजारभाव नाही, मग या हिरव्यागार रांगोळ्या कशासाठी जगवायच्या? बाबासो कुगे यांच्या या उद्विग्न शब्दांनी सारी भूमी जड झाली। अखेर हातात कोयता घेत या शेतकऱ्याने स्वतःच्या लेकरासारख्या वाढवलेल्या दुधीच्या वेलींवर घाव घातला। हिरव्यागार रानात शांतता पसरली, पण मातीतली ओल हळहळ व्यक्त करत राहिली। शेतकऱ्याच्या मेहनतीला बाजारपेठेत किंमत नसेल तर उद्या कोणत्या पिकांवर कोयत्याचा घाव बसेल हा प्रश्न भल्या पहाटे मातीला कुशीत घेऊन राबणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून राहिला आहे। पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून या शेतकऱ्यावर नेमका कसा प्रसंग ओढवलाय आणि त्याने हा संताप कशा पद्धतीने व्यक्त केलाय। आपण आता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील भाजीपाला पिकासाठी अग्रगण्य असलेल्या नांदणी गावातील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब कुगे यांच्या प्लॉटवर आहे। दुधी या पीक आता ते चालूवरचं प्लॉट ते काढून टाकत आहेत। चांगला प्लॉट आला होता, पण दर नसल्यामुळं आज ते प्लॉट काढून टाकत आहेत। काय कारण आहे तुम्ही हा चालूवरचा प्लॉट काढत आहात? दर नाही त्यामुळे काढून टाकालोय। काय 2 रुपये किलो विकायला आणि अंगावर पण बसायला। हे कमीत कमी का तोडणीचा खर्च 5 रुपये 15 रुपये 15-20 रुपये येत आहे त्याला खर्च, आणि त्याला 2 रुपये किलो मग विकाल्यामुळे म्हणजे काय पण त्यात मिळत नाही। त्या कारणामुळे कशाला ठेवायचं म्हणून काढून टाकालोय। तुम्ही ह्या प्लॉटला खर्च काढला, तो खर्च तर निघालाय की नाही? खर्च कुठलं काय निघतंय? काय हे मल्चिंग आणि हे तार काट्या 80,000 रुपये खर्च केला याला। औषध खर्च वेगळा, म्हणजे पूर्ण ह्या सीझनला 1 रुपये पण फायदा काय झाला नाही। पूर्ण अंगावर बसले हे एकंदरीत या नांदणी परिसरातील सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकरी सध्या अशाच अवस्थेमध्ये आहेत। फ्लावर असू दे, कोबी असू दे, वांगी, दुधी, दोडका या सगळ्याच पिकाला आता मार्केटमध्ये दर नाही। एका बाजूला शेतकऱ्यांच्याकडून हा माल विकत घ्यायचं झालं तर त्याला कवडीमोल किमतीनं हा माल विकत घेतला जातो, आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकाला बाकी आजही चढ्या भावांना ते विकलं जातं आहे। पण शेतकऱ्याची अवस्था बघितला तर कशी शेतकऱ्यांनी पुढच्या काळामध्ये शेती कसं करायचा हा प्रश्न अवघड झालेला आहे। मग आता तुम्ही हे काढायला सुद्धा तुम्ही आणि तुमचा मुलगा दोघंच काम करायला आहे। माणसाने देखील हे मग 300-400 रुपये पगार म्हणलं त्यांनी काय करायचं सांगा की? हे आहेत बाबासाहेब कुगे यांचं गाव नांदणी आहे। नांदणीमध्ये चालूवरचा प्लॉट ते काढून टाकत आहेत।